साखर महागलेली आहे आणि ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागलेली आहे। तर 15 दिवसांमध्ये साखर जवळपास 17 रुपयांनी महाग झाली आहे। दरवाढीमुळे सरकार सावध झालेले आहे। महागाई नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत। साठवणुकीवर त्यासाठी आता मर्यादा घातलेली आहे। ते शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलेली आहे। साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा आता आटापिटा सुरू झालेला आहे। काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि साखरेपाठोपाठ गुळाच्या दराचा सुद्धा भडका उडाला आहे। गुळ आता 100 पार गेलेला आहे। तर अशा प्रकारे 15 दिवसांमध्ये साखर 17 रुपयांनी महाग झाली आहे। दरवाढीसह साखर आता प्रति किलो 65 रुपयांवर पोहोचलेली आहे आणि या दरवाढीमुळे केंद्र सरकार आता सावध झालेले आहे आणि महागाई नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत। तर जाणून घेऊया या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील। माझे सहकारी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण भारतीयांच्या स्वयंपाकामध्ये साखरेशिवाय कुठला पदार्थ फारसा होत नाही। त्या सणासुदीचे दिवस आहेत, गोडाधोडाचे पदार्थ करण्याचे दिवस आहेत, मात्र आता साखर प्रचंड महागली आहे। नेमकी कारणं काय आहेत यामागची? अनुपमा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये साखर कधी आयात करण्याची वेळ ही भारतावर आली नव्हती। मात्र आता जवळपास 10 टनापर्यंत ही साखरेची आयात करण्याची वेळ सध्या आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे बदलतं पर्यावरण, बदलतं वातावरण। या वातावरणामुळे जो ऊस उत्पादन शेतकरी जो होता तो काहीसा घटला आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता साखरेवर झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळं मागील 15 दिवसामध्ये साखरेची जी किंमत आहे ती जवळपास 70 रुपयापर्यंत गेली आहे। या 15 दिवसामध्ये साखरची जी किंमत आहे ती 3 वेळा या ठिकाणी वाढलेली आहे। 15 ऑगस्टपर्यंत जर बघितलं तर साखरेची किंमत ही 55 रुपये किलोपर्यंत होती, मात्र आता ती 70 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता भारतापुढे एक मोठा पेच निर्माण झालेला आहे, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये, ऐन सणा दिवसाच्या या दिवसांमध्ये आता साखर महागल्यामुळं सण आहेत ते काहीशी गोडवे होण्याची शक्यता आहे। कारण साखर ही प्रत्येक गोष्टीला लागते, विशेष करून बाप्पाचा सण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे। त्यासाठी लागणारे जे गोड नैवेद्य आहेत त्या गोड नैवेद्यांना साखर ही गरजेची असते। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गुळाची पण या ठिकाणी किंमत जी आहे ते वाढलेली या ठिकाणी पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता उभा आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर किराणा भुसा जो मार्केट यार्ड परिसर आहे त्या ठिकाणी साखर निर्यातीसाठी किंवा साखर मिळाव्या यासाठी अनेक ट्रक जे आहेत ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात। मागील 3 दिवसांपासून या परिसरामध्ये साखरेची कमतरता असल्यामुळे जे निर्यात केलेली जी साखर जी आहे शहरांमध्ये त्या ट्रक जे आहेत ते या ठिकाणी आता उभे असलेले पाहायला मिळतात। त्याचं एकच कारण आहे की आता साखरेचं जे प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। मुळातच साखर कारखान्यांमध्ये साखर जी उत्पादन केली जाते ते प्रमाण महागाईला आवर घालण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी सरकारला पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आता पुढच्या दिवसात आपण बघूया सणासुदीच्या दिवसामध्ये काही दिलासा मिळतो आहे का। मात्र सध्या तरी दर चढेच दिसत आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।